नमस्कार मित्रांनो, PWD डिपार्टमेंटबद्दल एक नवीन नोटिफिकेशन साइटवर उपलब्ध झालेली आहे। तर 7 तारखेला नियुक्तीपत्रेचे आदेश साइटवर उपलब्ध झालेले होते। म्हणजे 7 तारखेला हे नियुक्तीपत्रे देण्यात येणार होते। तर त्यापैकी काही पदांबद्दल एक अपडेट आलेले आहे की त्यांचे नियुक्तीपत्रे थांबवण्यात आलेले आहे। तर आपण आता साइटवर कोणती नोटिफिकेशन आली आहे ते बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला साइटवर यायचं आहे। साइटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जी पहिली लिंक आहे त्यावर चेक करू शकता। कनिष्ठ अभियंता सिव्हिल याबद्दल एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण बघूया। तर बघा, हे परिपत्रक तुम्ही साइटवर सुद्धा चेक करू शकता। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा, एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे। यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित या पदासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून झालेल्या दिनांक 6/3/2024 रोजीच्या आदेशानुसार मूळ न्यायालयीन याचिकेचा निर्णय होईपर्यंत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदाच्या संबंधित नियुक्ती आदेश जारी करण्यात येणार नसल्याची बाब याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। जे 7 तारखेला नियुक्ती आदेश मिळणार होते विद्यार्थ्यांना, त्यामधून कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाचे नियुक्ती आदेश थांबवण्यात आलेले आहे। तर याची जी याचिका आहे ही औरंगाबाद खंडपीठमध्ये चालू आहे। तर यामुळे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदावरील निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक 7/3/2024 रोजी होणाऱ्या नियुक्ती आदेश वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही अशी नोंद घ्यावी। तर हे 6 तारखेला साइटवर उपलब्ध करून दिलं होतं, परंतु भरपूर विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही आहे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदांच्या नियुक्ती थांबवलेल्या आहे। आणि आपण व्हिडिओसुद्धा दिला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर की नियुक्तीचे आदेश आलेले आहे आणि 7 तारखेला ह्या नियुक्ती होणार आहे। परंतु ही जी अपडेट आहे ही लेटेस्ट आहे आणि ह्या अपडेट आपल्याला लेट मिळत आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे त्यांनी यावर लक्ष द्यावे व कनिष्ठ अभियंता स्थापत्य PWD डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग यावर सध्या स्थगिती आलेली आहे। तर याचे आदेश लवकरच साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी अपडेटवर चेक करत राहावे व या संदर्भात जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।